याचं मागचं कारण असं आहे की गेली 5 वर्ष आम्ही मानधनवाढीसाठी शासनाच्या मागं सारखंच पत्र देतोय, निवेदनं देतोय, सगळ्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती मागणी आमची मानधनाची मागणी मान्य झाली नाही। आम्हाला आता 6,500 रुपये मानधन आहे। 6,500 मानधन हे काही करून 18,000 रुपये झालं पाहिजे अशी प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आता चक्री उपोषण घेतलेलं आहे। तुम्ही किती दिवसापासून उपोषणाला बसलेला? आम्ही आता उद्या आज दुसरा दिवस आहे, उद्या तिसरा दिवस आहे। तुम्हाला शासनाकडून काय असं आलं काय? नाही, आम्हाला राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेबांनी बोलवून आमच्याबरोबर बैठक घेतली। DCM साहेबांनी त्याबाबत आमच्याशी बोलणं केलेलं आहे आणि येत्या अधिवेशनात तुमचं मानधनाचं काम आम्ही 100% मार्गी लावतोय असं आश्वासन काल दिलेलं आहे। आश्वासन तुमचं मागण्या पूर्ण नाही झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी स्वतः आमरण उपोषण करणार आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील सगळे पोलीस पाटील माझ्याबरोबर राहतील आणि याला सरकार जबाबदार राहील। उद्या पोलीस पाटलांच्या भवितव्याचा विषय आहे। पोलीस पाटलांचं मानधन वाढलंच पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आज काम करतो आहे आणि जर वाढलं नाही तर त्या ठिकाणी मी 100% स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे। पोलीस पाटलांना निलंबित केलेलं आहे, आतापर्यंत पद वगैरे गेलेले आहे। तसं तर आतापर्यंत जवळजवळ एक 10-20 पोलीस पाटलांना निलंबित केलेलं आहे। सध्या आपल्या बोर्डावर 49चा आकडा असं दिसत आहे। त्यांना पूर्ववत कामावर पुन्हा पोलीस पाटील म्हणून घ्या ही तुमची मागणी आहे? हां, ही आमची मागणी आहे। त्याबद्दल सांगा। खरं तर जे पोलीस पाटील निलंबित केले तर सरकारने त्यांना पुन्हा आपल्या पदावर त्यांना घ्यावं अशी आमच्या संघटनेची मागणी आहे त्यांना। थोडं तुम्ही जर हे उपोषण 3 दिवस झालं करता, तुमच्या मागण्या मान्य झाल्याच नाहीत तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? ही मागणी जर मान्य झाली नाही तर आमच्या राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील हे जो निर्णय घेतील त्यांच्या मागे ठाम उभं राहणार, आमचं राज्य संघटना की उभी राहणार। विषय असा आहे की अनेक दिवसापासून पोलीस पाटील म्हणजे ज्या काही मागण्या आहेत त्यापासून वंचित आहेत। वेळोवेळी आम्ही उपोषणं केली, आंदोलने केली, परंतु काय शासनाकडून आम्हाला काही साथ मिळाली नाही आणि म्हणून आम्ही उपोषण केलेलं आहे। तर आमच्या मागण्या अशा आहेत की मानधन वाढलं पाहिजे, प्रवास भत्ता मिळाला पाहिजे वेळेवरती, 60 वर्षाचं वय 65पर्यंत गेलं पाहिजे, त्यानंतर म्हणजे अशा अनेक मागण्या आहेत आमच्या। चर्चा झालेली आहे गोपनीय, परंतु ह्यावेळेस नक्कीच काहीतरी निर्णय होईल शासनाकडून, काहीतरी म्हणजे मागण्या आमच्या मान्य केल्या जाईल अशी आशा आहे। हिवाळी अधिवेशन पण आता काही दिवसावर आहे, काय वाटतं विषय तिथे मांडण्यात येईल का? आम्ही गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा आमच्या पोलीस पाटील संघाच्या वतीने नेला होता। त्यावेळेसही आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही तुमची नक्कीच मानधनवाढ करू। गाव खेड्यामध्ये पोलीस पाटील हा शेवटचा आणि महत्त्वाचा घटक मानला जातो। पूर्वीच्या काळामध्ये पोलीस पाटलांना एक अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि ते महत्त्व जाणून आजही ह्या पोलीस पाटलांना खूप वर्षाची परंपरा आहे। छत्रपतींच्या काळापासून तर नामदेव महाराजांपर्यंत गेलं तर 800-900 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। म्हणजे गाव पातळीवरती म्हणजे गावाचं संचलन करताना पोलीस पाटील हा प्रमुख असायचा। त्याच्याकडं महसूलच्या नोंदी असायच्या किंवा गावामध्ये काही घटना घडतील त्या संदर्भामध्ये आपली भूमिका ठोस मांडून ते गाव कसं सुख शांती आणि समाधान नांदेल यासाठी पोलीस पाटील हा महत्त्वाचा गट। पहिला मराठीमध्ये काय सांगाल, एकंदरीत आपण सर्व इथे आझाद मैदानमध्ये जमलात, कुठून आलात आणि किती मोठ्या संख्येत इथे पोहोचलात? तर आज या ठिकाणी आम्ही आझाद मैदानामध्ये पूर्ण महाराष्ट्रातनं सगळ्या जिल्ह्यातनं आमची जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना, तर आम्ही जवळजवळ 30,000 पोलीस पाटील आहोत संघटनेमध्ये। तर जास्तीत जास्त सर्व पोलीस पाटील इथे उपोषणाला हजर आहेत। तरी आमच्या सरकारकडे मागण्या आहेत की आमचं मानधन हे लवकरात लवकर 18,000 तरी झालंच पाहिजे। अजून आमचे निवृत्तीचे वय 60 वर्ष आहे ते 65 वर्ष झालंच पाहिजे। अजून आम्हाला पेन्शन ही रोख रक्कम आम्हाला 25,000 मिळलीच पाहिजे। अशा आमच्या बऱ्याच मागण्या आहेत, त्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी आमची सर्वांची मनापासून खूप इच्छा आहे।
काय सांगा? गाव कामगार पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा साखळी उपोषण मोर्चा चालू आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातनं इथं पोलीस पाटील उपस्थित आहे. आमच्या तुटपुंज मानधनावर पोलीस पाटील काम करत असतात. महागाईचा काळ पाहता आमचं मानधन हे वाढलं पाहिजे अशी आमची शासनाकडं मागणी आहे आणि ही आमची अपेक्षा शासन पूर्ण करेल हे आमच्या बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल हे निश्चित काय तुमची प्रमुख मागणी आहे त्याविषयी सांगा. मुद्देसूद बोला. आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे मानधन जे आता 6,500 आहे यामध्ये वाढ झाली पाहिजे. यासाठी गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही नागपूर येथे भव्य असा मोर्चा नेला, पण आत्तापर्यंत 1 वर्ष होईल त्यावर काही निर्णय झालेला नाही आणि आम्ही आशा बाळगतो का लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने यावर निर्णय घ्यावा आणि आमच्या काही ज्या मागण्या आहेत जे वय असं 60वरून 65 करावे, त्याचप्रमाणे निवृत्ती वेतन अशा अनेकविध मागण्या आहेत त्या शासनाने आमच्या मान्य करावं एवढीच आम्ही त्यांना आझाद मैदाना उपोषणाने आणि मोर्चाने या संदर्भात सांगू इच्छितो. 1 वर्ष उलटून चाललं आहे. आता दुसरं अधिवेशन येतं आहे तरीही विषय अजून मार्गी लागले नाही. यंदा तरी मार्गी लागतील. यावर्षी लागल अशी आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून. कारण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे हे एक शेतकरी आहे, एका खेडेगावातले. त्याचप्रमाणे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे एक ग्रामीण भागातले आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेही कायदेतज्ञ आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या पोलीस पाटलाची कदर नक्की येईल असं आम्हाला वाटतं. आणि जर तसं झालं नाही, मागच्या वर्षी आम्ही हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे 20,000 लोकांचा मोर्चा नेला होता, परंतु आम्ही पोलीस पाटील असल्यामुळं कायदा सुव्यवस्था जपण्याचं काम आम्हाला जमतं आणि कुठेही गालबोट लागू नये म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चाचा अवलंब करतो. याचं सरकारने असा अर्थ घेऊ नये की पोलीस पाटील शांत आहे. आम्हाला यापेक्षा आक्रमक आंदोलन करता येतं आणि ते आम्ही करू. परंतु आज जर राज्यात हे सरकार 3 प्रमुख पक्षांचं आहे आणि इतरही पक्ष त्यांना सामील आहेत, असं जर मग त्यांना ते का हजारो कोटीचे फंड इकडं तिकडं जातात, मग पोलीस पाटलाची दयनीय अवस्था का? इतिहासकालीन हे पद आहे, हे तुम्ही आम्ही दिलेलं नाही, हे शिवकालीन पद आहे. तुम्ही आमदार नव्हते, मंत्री नव्हते, त्यावेळेस पाटीलकी जन्माला आलेली आहे आणि मग ह्या पाटीलकीची हेटाळणी का करता तुम्ही? आम्हाला अतिशय खालच्या दर्जाची वागणूक 6,000 मानधन एका ग्रामपंचायतीच्या झाडू मारणाऱ्या महिलेला नाही किंवा पुरुषाला नाही, त्या पगारावर आम्ही एवढा तर आमचा सरकारी लोक गावात आल्या गेल्यावरती चहा पाण्याला याला त्याला खर्च होत असतो. परंतु या सरकारला मी सांगू इच्छितो की जर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि एकनाथ भाऊ शिंदे यांना आमची कदर असेल तर आम्हाला नक्की मानधन वाढवावं, आमचं रिन्युएशन कायमचं बंद करावं. कारण गावात अनेक रोषांना सामोरं जाऊन पोलीस पाटलांना काम करावं लागतं आणि हे सरकार हे नक्की ऐकेल अशी मी त्यांना आशा बाळगतो. आणि जर यांना कोणतं सरकार कोणते इतर राजकीय पक्ष विरोध करत असतील तर तेही आम्हाला त्यांनी सांगावं. आम्ही येत्या विधानसभेला त्यांना याचं कारण नक्की विचारू. मग ते सरकारमधले पक्ष असो किंवा विरोध करणारे पक्ष असो, या गोष्टीचा जाब येत्या विधानसभेला आम्ही पोलीस पाटीलच्या माध्यमातून नक्की विचारू. पाटील हे प्रशासन आणि महसूल याचा महत्त्वाचा दुवा आहे. तर शासनाने याच्याकडं गांभीर्याने दखल घेऊन जसे बाकीचे सुद्धा संघटना जे आता आंदोलन उपोषणे करतात त्यांचे जर तुम्ही मागण्या मान्य करताय तर आमच्या पण ज्या काही आहेत मागण्या त्या शासनाने पूर्ण कराव्यात. यासाठीच हे उपोषण साखळी उपोषण आम्ही सुरू केले आणि आम्हाला भरोसा आहे की सरकार नक्कीच दखल घेईल आणि आमच्या मागण्या पूर्ण करेल. धन्यवाद. न्याय हक्कासाठी जे आंदोलन केले आहे त्याचा काय उद्देश आहे? आमचा उद्देश असा आहे, महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघ यांच्या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आणि आमचे मराठवाड्याचे धडाडीचे जबार पठाण साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आझाद मैदानावर सरकारला आमच्या पोलीस पाटलाचं मानधन वाढण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी नागपूरला जवळपास 20,000 पोलीस पाटील मोर्चा काढला होता आणि यावर्षी बी खूप मोठ्या संख्येने 4 दिवसाचा आमचा आझाद मैदानावर मोर्चा चालू आहे. अजून जर तुमची मागण्या कशी काय मागण्यामध्ये तुमची काय मागण्या आहे? पैशांची आहे की पगाराची आहे? नाही, आमचा विषय आम्ही पगारी नाहीत, आम्ही मानधनी आहेत. आम्हाला शासन मानधन देतो आणि हे शिवाजी महाराजाच्या काळापासून पोलीस पाटलांना मानधन असते आणि तेच हे शासन आम्हाला मानधन खूपच तुटपुंज मानधन देत आहे. त्याच्यामुळे आम्हाला शासनाने जे मानधनाचा या महागाईचा विचार करून जास्तीत जास्त मानधन देण्याचा
दिलं पाहिजे असं आमचं मत आहे. हां बोला सर. बोला सर. एकीकडे शासन म्हणतो गावामध्ये पोलीस पाटील हा मानाचा व्यक्ती आहे आणि तो मानास्पद पद आम्ही त्यांना बहाल केलेलं आहे. मग त्या मानास्पद टिकवण्यासाठी त्या पोलीस पाटलाची आर्थिक परिस्थिती ही मानासारखीच असली पाहिजे ना. जर पोलीस पाटलाची आर्थिक परिस्थिती ही योग्य नसेल, त्यांच्या घरची मंडळी जर लोकांकडे काम करत असेल, तर पोलीस पाटलाची प्रतिष्ठा त्या ठिकाणी कुठेतरी कमी होते. त्यामुळे आम्ही शासनाला वेळोवेळी आमच्या आंदोलनामधून, धरण्यामधून, प्रत्येक वेळेस त्यांच्या मिटिंगा घेऊन आम्ही त्यांना हेच दाखवलेलं आहे का तुम्ही जर पोलीस पाटील पद हा मानाचंच पद मानत असाल, तर मानाचंच पद टिकवण्यासाठी आमचं मानधनसुद्धा त्या चांगल्या प्रकारे असलं पाहिजे. आम्ही गावामध्ये चांगल्या प्रकारे त्या पोलीस पाटील आपला प्रभाव पाडू शकतो. जर पोलीस पाटलाची प्रभाव पाडण्याची शक्ती नसेल, तो जर इकडं तिकडं रोजमजुरीला आर्थिक परिस्थितीने जात असेल, तर पोलीस पाटलाचा गावामध्ये प्रभाव पडणार नाही. धन्यवाद. आझाद मैदानावरती तुम्ही महाराष्ट्रभरामधून पोलीस पाटील आंदोलनासाठी आलेले आहात. काय तुमची प्रमुख मागणी आहे त्याविषयी सविस्तर. नमस्कार. आम्ही पुरंदर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील आज आझाद मैदानावरती पुरंदर तालुक्यातल्या पूर्णपणे प्रत्येक गावातील पोलीस पाटील इथे आमच्या राज्याध्यक्षांना पोलीस पाटलांच्या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे. आणि त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या 12 मागण्या आहेत आमच्या. किंवा मानधनवाढ झाली पाहिजे, किंवा पोलीस पाटलांना मानधन जे आहे ते कमीत कमी 15 ते 18 हजाराच्या दरम्यान झालं पाहिजे. पोलीस पाटलांना इन्शुरन्स मिळाला पाहिजे, त्यांच्या मुलांना शासनाच्या काही सोयीसुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. आणि आज पोलीस पाटलांवरती विनाकारण काही गोष्टींचे गुन्हे दाखल होतात आहे की जिथं काम जास्त आणि मान कमी अशी परिस्थिती झालेली आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला हा सगळ्यात सर्वोच्च मान असणारा पाटील आज कुठेच नावारूपाला नाही आहे. राजकारण्यांच्या ओझ्याखाली दबला जातो आहे. तर ते आम्हाला काढून टाकायचं आहे आणि पोलीस पाटलांच्या हक्कांकरता आम्ही आज सगळेजण इथे आलेलो आहेत. आमच्या सगळ्या महिला भगिनीसुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर पुरंदर तालुक्याच्या पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आज इथे मोठ्या संख्येने सगळ्यांना घेऊन उपस्थित आहेत. फक्त एवढीच विनंती आहे की आपल्या न्यूजच्या माध्यमातून की पोलीस पाटलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी तुम्ही आमच्या सपोर्टसाठी इथं आलात त्याबद्दल आम्ही तुमच्याही मनापासून आभार मानतो. पूर्ण नाही झाल्या तर आम्ही जर मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर जसं आमचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब शिंदे पाटील मगाशी म्हटले की झरांगे पाटलांसारखा पवित्र हा आम्हाला घ्यावा लागेल आणि त्या पवित्र्यात आम्ही स्वतः सक्रिय असू की तिथं एक झरांगे पाटील नाही तर आमचे सगळेच जण झरांगे पाटील होतील. ही आज प्रकर्षाने ही भूमिका आम्ही मांडतोय तुमच्यासमोर की तुमच्या माध्यमातून ही पोचावी ही विनंती. धन्यवाद सर. या सरकारच्या धोरणामध्ये जसं सरकारी कामगार आहे त्यांना 60 किंवा एकूण 60 वर्षानंतर रिटायरमेंट भेटतं, ती मागणी अजून 5 वर्ष वाढीव का आहे? खरं मागणी असं वाटत नाही तुम्हाला? खरं तर ही अवास्तव मागणी का नाही याच्या पाठीमागचं कारण असं की सर आज एखादा अधिकारी घडवण्यासाठी किंवा एखादा व्यक्ती घडण्यासाठी काही कालावधी जातो आणि तसंच पोलीस पाटील हे पद एका दिवसात त्याचं नॉलेज येत नाही किंवा ज्ञान येत नाही. याच्याकरता खूप दिवस सक्रिय राहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी इथं जाणल्या जातात, उमगल्या जातात आणि त्याची न्यायाची प्रक्रिया जी आहे ती अतिशय ठोस होत जाते. आणि खरं तर हे वय वाढल्यानंतर ती प्रक्रिया आणखीन ठोस होणार आहे आणि त्याकरता हे पद जे आहे ते 5 वर्ष आम्हाला जादा द्यावं ही आमची एक विनंती आहे, प्रमुख मागणी आहे. आणि याचा शासनावरती खूप सुंदर प्रभाव पडणार आहे, लोड पडणार नाही. आमचं पदाची वयोमर्यादा वाढवल्या म्हणतात. आझाद मैदानावरती तुम्ही राज्यातून पोलीस पाटील आंदोलनासाठी आलेला आहात. चर्चा आहे पोलीस पाटील कमी पण गावचे पुढारी या आंदोलनासाठी जास्त आलेले आहेत, त्याविषयी खरं तर आमच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा पुढारी इथे अवेलेबल नाही आहे. प्रत्येक घरातील, प्रत्येक गावातील म्हणजे झाडून पुसून प्रत्येक गावातला पोलीस पाटील इथे आलेला आहे. प्रत्येक गावाला एकच पोलीस पाटील आहे, पण प्रत्येक तालुक्यातील जे सगळ्या गावांमध्ये जे पोलीस पाटील आहेत ते सगळे इथे आज प्रकर्षाने आहेत. कारण की हा एक नुसता पोलीस पाटील पदाचा नाही तर त्या पदाला न्याय देण्याचा प्रश्न आहे. कारण की या पदाचं मानधन 6.5, मान आणि धन हा खूप मोठा विषय आहे आणि त्या मान आणि धनातला फरक खूप तफावत ही तुम्हालाही जाणून येत असेल की 6,500 रुपयात आज सर पेट्रोल भागत नाही आणि त्या गोष्टी आता तुम्ही जाणकार आहात सर.